श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपण एखादं चित्र रेखाटतो आणि त्यामध्ये रंग भरायला घेतो. कुठं लाल, हिरवा, पिवळा, कुठं निळा, कुठं गडद तर कुठं फिका. जिथं गरज पडेल तिथं तसा रंग आपण भरत जातो. श्रोते हो, योग्य ठिकाणी योग्य रंग भरत गेलो ना की शेवटी एका सुंदर चित्राची निर्मिती होत असते आणि ती आपल्याकडून होते. श्रोते हो, असंच काहीच आपल्या आयुष्याचं असतंय. कधी दुःखाचं काळा रंग तर कधी आनंदाचं, कधी सुखाचे हिरवळ तर कधी यशाचे सोनेरी रंग. असं कित्येक रंग आपण भरून आपण आयुष्याचं चित्र रंगवत असतोय. जसं चित्रामध्ये आपण चुकीच्या ठिकाणी चुकीचा रंग देतो ना, तसं चित्र बेढप आणि ते कुरूप दिसतं. श्रोते हो, आपल्या आयुष्यातही तसंच असतं. ज्या त्यावेळी त्याला अनुसरून गोष्टी घडत जात असतात. सुखाची सोनेरी पहाट पाहण्यासाठी आपल्याला त्याआधी कष्टाचं डोंगर हे पार करावं लागत असतात. ज्या त्या ठिकाणी ते रंग शोभून दिसत असतात आणि आयुष्याच्या शेवटी मात्र आयुष्याचं चित्र पूर्ण झालेलं असतंय. म्हणून श्रोते हो, आयुष्यामध्ये चांगलं काम करत राहा. नक्की विचार करू. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेनं वाहत नसते, ती वेळोवेळी बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचं नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहतं. त्यामुळं वेळ खराब असेल तर चिंता करू नका. चांगली वेळ येण्याची वाट बघत राहा. आपण घासातला घास ज्यांना काढून देतो ते बेईमान होतात आणि लोक म्हणतात मिळवून मिसळून खाल्ल्यानं प्रेम वाढत जातं. आपल्या सोयीचा विचार करून सांभाळलेली नाती ही कधी शेवटपर्यंत टिकत नसतात. कारण अशा नात्यामध्ये अर्थ कमी आणि स्वार्थ जास्त असतो. मनुष्याला त्रास हा तेव्हा जास्त होतो जेव्हा त्याच्या मनातील वेदना ऐकणारे त्याच्यासोबत स्वतःच्या असं कोणीच नसतं. गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो. कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडतात, गमावलेल्या नाही. जर कोणी शांत असेल तर याचा अर्थ तो मूर्ख आहे असं नसतं. त्याचं शांत असणं हे तुमच्या ज्ञानाच्या मर्यादेपेक्षा खूप वरचं असू शकतं. कोणीही येऊन आपल्या आयुष्याचा पाला पाचोळा करून जाईल, एवढं पण नाजूक आयुष्य जगू नका. जर आपलीच माणसं आपला विचार करत नसतील तर अपेक्षा करणं सोडून द्या. उन्हाचं चटकं तो खातो, पण सावली आपल्या डोक्यावर देतो तो नवरा असतो. एखाद्या खचलेल्या व्यक्तीला आधार देण्या इतकं चांगलं कर्म आणि चांगलं काम या जगात कोणतंच नसतं. तुमचा राग हा दुसऱ्याचा विजय असतो, म्हणून शांत राहायला शिका. आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते. फक्त आपण किती महत्वाचे आहोत त्यानुसार ती व्यक्ती वेळ देत असते. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक काय झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीच परखं नसतं. कधी कधी काही गोष्टी या अधुऱ्या ठेवाव्या लागत असतात. कारण आपलं आयुष्य त्याच अर्धवट गोष्टी पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण होत असतं.
सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य हे आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील. जे सोडावं लागेल तिथं इलाज नसतो. आपण मनापासून प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडून जाताना त्या हृदयात घर करून जातात, पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करून जातात. प्रेम ही जगातली सर्वात भारी फिलिंग आहे. फक्त जोडीदार हरवायला असला पाहिजे. आयुष्यात आपण किती वेळा हारलो यानं काही फरक पडत नसतो, कारण तुमचा जन्म हा जिंकण्यासाठी झालेला आहे. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नसतं, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आकाशातील तारे हे कधीच मोजता येत नाहीत, तसंच माणसांच्या गरजा देखील कधी संपत नाहीत. यासाठी जीवनामध्ये नेहमी समाधानी राहा. प्रत्येकात काही ना काही विशेष गुण असतात, पण जर तुम्ही माशाची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करायला लागलात तर तुम्ही त्याला आयुष्यभर मूर्ख समजत राहाल. कधी कधी आपलाच अति प्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. आपलं आयुष्य हे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. स्वीकारलं तर मस्त, नाही तर फक्त कष्ट आणि कष्ट. मुखात गोड आणि मनात खोड करणारी माणसं कधी घात करतील हे आपल्याला सांगता येत नाही. तेवढंच गुंतायचं जेवढं सावरता येईल, नाही तर आयुष्यभर फक्त भावनांचा बाजार होत असतो. कोणाचीही फसवणूक करणं हे एक असं कर्ज आहे जे एक ना एक दिवस कोणाच्या ना कोणाच्या हातून नक्की परत मिळत असतं. एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. अशानं तुमची किंमत वाढत राहील. अपमानाच्या पायऱ्यावरून देहाचा डोंगर चढायचा असतो. आयुष्य त्याचंच सुखानं भरत असतं, ज्याला ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगता येतं. दुसऱ्याच्या मर्जीनं तर वाट्याला नेहमी दुःख भोगावं लागतं. मनाला लागणाऱ्या गोष्टी या तिथं सोडून दिलेल्या बऱ्या असतात.